हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बालमित्रांनो. कसे आहात? मजेत ना? अभ्यास करताय ना? ठीक आहे. तर आपल्याला या वर्षभरात सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करायचा आहे आणि आपल्यासोबतच आपल्या शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ हा उपक्रम आपण राबवत आहोत. यावर्षी देखील आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीच्या ऑनलाईन तासिका सुरू केलेल्या आहेत. माझं नाव एकनाथ गायकवाड आहे. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातळा सैदापूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयातील आपल्याला दशमान परिमाणे हा घटक बघायचा आहे. दशमान परिमाणे या घटकाची थोडीशी तयारी आपल्या मागच्या गणिताच्या तासाला झालेली आहे. आज आपण त्यातील बेरीज आणि वजाबाकी हे जे घटक आहेत ते आपण उपघटक ते घेणार आहोत. तर आपण आपल्या तासिकेकडे जाऊया. बालमित्रांनो, दशमान परिमाणे हा जो शब्द आहे तो तुम्ही यावर्षी प्रथमच ऐकलेला असेल. परंतु या फळ्यावर ज्या वस्तू दिसत आहेत, आपल्या स्क्रीनवर ज्या वस्तू दिसत आहेत, या मात्र तुमच्या परिचयाच्या आहेत. तर पहा, मूलभूत एकके. एकक या शब्दाचा आपण अर्थ पाहूया. आपण पहा, आपल्या घरी देखील बऱ्याचशा वस्तूचं मोजमाप करतो. आपण बरेचसे विद्यार्थी शेतकरी आहात. आपण शेती मोजतो, म्हणजे आपण शेतीची लांबी मोजतो, बरोबर? किंवा वर्गामध्ये आपण एखादा रेषाखंड काढला तर आपण तो पट्टीच्या सहाय्याने काढतो आणि त्याचं मोजमाप करतो 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. म्हणजे त्याच्या पुढे आपण जे सेंटीमीटर लिहितो, त्याच्या पुढे आपण सेंटीमीटर हा जो शब्द लिहितो, तो जो आहे या ठिकाणी मी मीटर शब्द लिहिलेला आहे. तर ते एकक आहे, त्याला एकक म्हणायचं. तर लांबी मोजण्याचं मूलभूत एकक आहे मीटर. त्यानंतर वस्तुमान हा देखील शब्द तुम्ही नव्याने ऐकत आहात, परंतु तुम्हाला वजन हा शब्द माहिती आहे. आपण दुकानात गेल्यानंतर साखर, शेंगदाणे वगैरे वस्तू आणतो. दुकानदार आपल्याला त्याच्याकडे असणारा जो इलेक्ट्रॉनिक वजन काटा असतो, शक्यतो आता या प्रकारची जी माप आहेत त्याचा वजन काटा पाहायला मिळत नाही, परंतु इलेक्ट्रॉनिक वजन काटा असतो त्यावर 1 किलो 2 किलो काय असेल तर आपण त्या ठिकाणी त्या वस्तू घेतो. त्या वस्तू किलोग्रॅम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये मोजलेले असतात. म्हणजेच हे जे आहे ते वस्तुमान मोजलेलं असतं. म्हणजेच वस्तुमान मोजण्याचं मूलभूत एकक जे आहे ते किलोग्रॅम किंवा ग्रॅम असं आपण समजूया, ग्रॅम आहे. त्यानंतर धारकता. धारकता कशाला म्हणायचं बाबा? बघा, आपल्या सर्वांच्या घरी पाण्याच्या टाक्या आहेत. घराच्या वरती टाकी असते बघा आपल्या इथे, आणि आपण रोज ती भरत असतो. ती बघा, आपण काहींची 500 लिटरची असते, 1000 लिटरची असते, काहींची समजा अशा प्रकारे त्याच्यावरती लिहिलेलं पण असतं बघा. तर एखादी ती पाण्याची टाकी आहे, त्याच्यात 500 लिटर पाणी मावतं, म्हणजे त्या टाकीची ती काय झाली, धारकता. तर आपल्याला हे जे नवीन आलेले शब्द आहेत ह्या वर्षी आपण जे ऐकलेले आहेत, वस्तुमान आणि धारकता, या शब्दाबद्दल माहिती तुम्हाला समजलीच असेल. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन पाहूया. तर मूलभूत त्यांची एकके जे आहेत, लांबी मोजण्यासाठी आपण मीटर वापरतो, वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम, धारकता मोजण्यासाठी लिटर. लिटरची माप देखील आपण या ठिकाणी पाहत आहात. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरी दूध व्यवसाय देखील आहे. तर आपल्याला माहिती आहे बघा, या ठिकाणी याच्यावरती सगळ्यात मोठं जे माप आहे बघा, यावरती 1000 असं लिहिलेलं आहे. 1000 मिली, म्हणजे यालाच आपण 1 लिटर म्हणतो. नंतर 500 मिली म्हटलेलं आहे म्हणजे 2 लिटर.
याप्रमाणे 200 मिली, 100 मिलीचे देखील माप या ठिकाणी आहे. आता आपल्याला लांबी मोजत असताना फक्त एकाच प्रकारचं जे एकक आहे फक्त किलोमीटर मध्येच मोजतात किंवा मीटर मध्येच मोजतात असं नव्हे, तर आपल्याला किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर अशा प्रकारे काही एकके आपल्याला आहेत बघा, त्याचे आपल्याला परस्पर रूपांतरण करता आलं पाहिजे. 1 किलोमीटर अंतर जे असतं, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तर मित्रांनो, हे परस्पर रूपांतर आपल्याला करणं खूप गरजेचं आहे बघा. ज्यावेळेस आपण बेरीज आणि वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला याचा वापर होणार आहे. कसा ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता बऱ्याचदा काय होतं बा, परीक्षेला आपल्याला सरळ सरळ सेंटीमीटर, मीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर असे प्रश्न न विचारता आपल्याला अपूर्णांक स्वरूपात देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा, अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटरचं आपण वरती बघितलेच आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे. अर्धा किलोमीटर म्हणजे किती होईल? 500 मीटर. पाऊण किलोमीटर म्हणजेच 750 मीटर. त्यानंतर 1.5 मीटर, सॉरी, 1.5 मीटर. तर आता 1.5 मीटर बघण्यापूर्वी आपल्याला 1 मीटर म्हणजे किती ते माहिती आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे 1.5 मीटर म्हणजे 150 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला अर्धा, पाऊण, 1.5, सव्वा हे जे अपूर्णांक आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. पुढच्या उपघटकाकडे आपण वळूया. वस्तुमान व धारकता यांची एकके. आपण ज्याप्रमाणे आता या ठिकाणी लांबीची बघितली, आता आपण बघणार आहोत वस्तुमान आणि धारकता. म्हणजे हा जो आपला घटक आहे दशमान, परिमाणे, याच्यामध्ये आपल्याला 3 ज्या बाबी आहेत, लांबी, वस्तुमान, धारकता, ह्या 3 बाबींची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पहा. आता वस्तुमान व धारकता यांची एकके बघा. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम हे आपल्या फिट डोक्यात असलं पाहिजे. त्याचप्रमाणे पाव किलोग्रॅम, आपण त्याला आपल्या घरगुती भाषेमध्ये आपण पावशेर म्हणतो पहा. पावशेर आपण काही वस्तू आणतो पहा, तर पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. हे पहा, आता त्याचं जे पूर्ण रूप मिलीलिटर आहे पहा. आपण पुस्तकामध्ये किंवा परीक्षेला तुम्हाला शॉर्टकटमध्ये फक्त मिली दिलं जाईल, पण त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे, मिली लिटर. त्यानंतर 2.25 लिटर. 2.25 लिटर म्हणजे किती? 2 लिटर आणि वरती परत पाव लिटर. आपल्याला पाव समजला आहे, पाव म्हणजे 250. त्याच्यामुळे आपल्याला 2 आणि 2 लिटर वरती 250 मिली परत. तर अशा प्रकारे 2.25 लिटर. आता आपण काही जी एकक आहेत बघा, ते ऐकलेली नाहीत बघा. मीटर, सेंटीमीटर, किलो, ग्रॅम, लिटर हे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. परंतु पहा, आता इथं किलो, त्यानंतर हेक्टो, डेका, त्यानंतर इथं बघा मीटर, लिटर आणि ग्रॅम दिलेलं आहे. पुढं डेसी, सेंटी, मिली. आता यावर परीक्षेला उदाहरणं कशी येणार आहे बघा. 1 किलो ग्रॅम बघा, मध्ये जे पिवळ्या अक्षरात दिली आहेत ती मूलभूत एकक आहेत. म्हणजे लांबीचं मूलभूत एकक, धारकतेचं मूलभूत एकक, वस्तुमानाचं मूलभूत एकक. म्हणजे आपल्याला असं विचारलं जाईल, समजा 1 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम. आता डेका हा शब्द आपण ह्या वर्षी प्रथमच ऐकत आहोत, बरोबर. किंवा 1 किलोमीटर. काय करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक शब्दाला हे मूलभूत एकक जोडायचं पहा. म्हणजे बघा, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, है की नाही.
त्यानंतर मग इथं मीटर, लिटर, ग्रॅम हे मूलभूत आहे. डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. त्याचप्रमाणे बघा अंतरासाठी सॉरी धारकतेसाठी किलोलीटर, हेक्टोलीटर, डेकालीटर, डेसिलीटर, सेंटीलीटर, मिलीलीटर. मिलीलीटर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर वस्तुमानासाठी बघा किलो, ग्रॅम, हेक्टो ग्रॅम, डेका ग्रॅम, डेसी ग्रॅम, सेंटी ग्रॅम, मिली ग्रॅम. आता परीक्षेला आपल्याला बेरीज विचारली तर सरळ सरळ आपल्याला काय 1 किलो अधिक 2 किलो असं विचारणार नाहीये, बरोबर. 1 हेक्टोलीटर अधिक 2 डेसिलीटर असं देखील विचारू शकतात. तर त्यावेळेस जसं आपण बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर किंवा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, हे जसं रूपांतर केलं ना तसं रूपांतर आपल्याला इथं पण करता आलं पाहिजे. म्हणजे कसं ते बघा आता समजा आपल्याला असं विचारलंय बघा 2 हेक्टोलीटर सॉरी 2 हेक्टोलीटर म्हणजे किती हे आपल्याला शोधायचंय. तर आपल्याला काय करावं लागेल बघा, सुरुवातीला आपल्याला एक लक्षात ठेवायचं मी बालमित्रांनो, हा जो तक्ता आहे हा आपल्याला शक्यतो पाठच करायचा आहे बघा. किलो, हेक्टो, डेका, इथं मूलभूत एकक राहतील बघा. किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली. फक्त मध्ये आपल्याला मीटर, लिटर आणि ग्रॅम घ्यायचं म्हणजे आपल्याला रूपांतर करणं सोपं जाईल. वरचे जे बाण आहे तुम्ही बाण जर बाण बघितला असेल तर आपल्याला ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे रूपांतर करायचं असेल तेव्हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार कशाचा करायचा आहे तर बघा 1 किलो म्हणजे किती डेकालीटर, सॉरी आपल्याला 10 डेकालीटर, 1 किलो म्हणजे किती डेकालीटर दिले आपल्याला विचारलंय. तर आपण काय करणार, किलो आपल्याला या ठिकाणी आहे, डेकाचं जे स्थान आहे ते आपल्या किलो पासून 1 आणि 2 नंबरला आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला 1 किलो डेकाचं स्थान किलो पासून 1 आणि 2 नंबरला आहे. मग आपण काय करणार 1 आणि 1वर 2 शून्य, बरोबर असा गुणाकार करणार म्हणजे तो किती झाला 100. म्हणजे 1 किलो म्हणजे 100 डेकालीटर. सध्या याच्या खाली दिलेलं पण आहे, हे पण तुमच्या लक्षात येईल. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम तर किती आहे 1000. आता हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण 1 किलो म्हणजे किती डेसिग्रॅम हे मात्र आपल्याला माहिती नाहीये. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली हे जर आपण एकदा पाठ केलं तर आपल्या लक्षात येईल 1 किलो म्हणजे किती डेसिग्रॅम, तर किलोच्या नंतर 1, 2, 3 आणि चौथ्या नंबरला आहे, बरोबर. मग आपण काय करणार 1 गुणिले डेसिग्रॅमचं स्थळ 1, 2, 3, 4 नंबरला आहे, त्यामुळे 1, 2, 3, 4 1 ने गुणलेलं आहे त्याच्यामुळे उत्तर आपलं हेच येणार आहे, ठीक आहे नाही. म्हणजे 1 किलो म्हणजे 10,000 डेसिग्रॅम. आता या उलट काय होईल पहा, म्हणजे आपण काय केलं लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे रूपांतर करताना आपण काय करतोय गुणाकार करतोय. काय करतोय गुणाकार. या ठिकाणी पहा यात दिलेले आपल्याला हे जर आपण उजवीकडून डावीकडे जर जाणार असू म्हणजे बाबा आपण बघूया
मिलीचं रूपांतर जर किलोमध्ये करायचं असेल आपल्याला, मिलीचं रूपांतर किलोमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. बरोबर. पुढे जाऊया. या ठिकाणी पण तक्ता दिलाय बघा, हा पण तक्ता पाहू शकता. किलो हेक्टो डेका. पुढे जाऊया. आता आपण आजचा जो आपला मुख्य घटक आहे बघा, दशमान परिमाणांची बेरीज आणि वजाबाकी, त्या घटकाकडेच आपण आता वळत आहोत. तर पहा, गणितामध्ये कोणतीही क्रिया करायची असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचे नियम असतात. बरोबर. या ठिकाणी सुद्धा दशमान परिमाणामध्ये बेरीज वजाबाकी किंवा क्रिया करताना काही नियम आहेत पहा. तर बेरीज करण्याचा नियम दिलाय पहा. नियम क्रमांक 1 आहे. नियम 2च आहेत, सोपे नियम आहेत एकदम. बेरीज करताना नेहमी समान एककांची बेरीज करावी. आता समान एकक म्हणजे काय? समजा आपल्याला किलोमीटर, किलोग्रॅम, अजून दुसरे एकक आहेत, परंतु बेरीज होताना शक्यतो समान एककांची बेरीज होती. किंवा कधी कधी लांबी मोजण्याचं एकक आहे बघा, त्याच्यात पण एकक भिन्न आहेत पहा. लांबी मोजताना मीटर पण वापरतो, सेंटीमीटर पण वापरतो, किलोमीटर पण वापरतो. मग आपल्याला जे उदाहरण विचारलं असेल त्यामध्ये एकक बघायची सगळी आणि सर्वांचं रूपांतर एकाच एककात करायचं. पुढे उदाहरण ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते. दुसरा नेहमी पहा, लहान एककाची बेरीज 1000 किंवा 100 पेक्षा जास्त झाल्यास त्याचे मोठ्या एककात रूपांतर करून हातचा डावीकडे द्यावा. आता इथं थोडं हातचा घेण्याची पद्धत वेगळी आहे, ती देखील आपण आता अभ्यासू. पहा बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण आपण समोर पाहतात स्क्रीनवर. बेरीज करा म्हटलेलं आहे. 37 किमी म्हणजे किलोमीटर, 37 किलोमीटर 250 मीटर अधिक 15 किलोमीटर 950 मीटर. तर आपली जी रोजची बेरीज आहे ती करताना जसं आपण दशक एककचे आपण घर आखतो, बरोबर, तसंच या ठिकाणी आपण काय करणार आहोत, किलोमीटरचं एक आणि मीटरचं एक असे 2 रकाने करणार आहोत. त्यामध्ये आपण खाली बघा 37 किलोमीटर 250 मीटर हे या ठिकाणी मांडलेलं आहे. अधिकचं चिन्ह द्यायचे. त्यानंतर 15 किलोमीटर 950 मीटर. पाहता या प्रकारच्या बेरजा ज्या आहेत त्या आपण या इयत्तेमध्ये प्रथमच करत आहोत. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला सोप्याकडून पुढे पुढे जाणार आहोत. आता इथे पहा, सरळ सरळ जर बेरीज जर आपण केली या ठिकाणी बघू शकता आपण, तर ती आपली बेरीज जी आहे ना, इथं किती बेरीज ते पहा, 250 अधिक 950, त्या शून्याशी 0, 5 आणि 5 10, हाचा एक आला आपण ते डोक्यात ठेवू, 9 आणि 2 11 आणि 12. आता तुमच्या असं लक्षात आलं असेल की सर इथं तुम्ही 200 कसे लिहिले हो, इथे तुम्ही 1200 लिहायला पाहिजे होते ना, किंवा मग तुम्ही हातचा इकडे द्यायला पाहिजे होता, हे की नाही. तर पहा, हे जे रकाना आहे, हा रकाना हा मीटरचा आहे आणि मीटरचं आपण बघितलंय, मीटर हे 100 पर्यंत आपण मोजतो. 100च्या पुढे शक्यतो आपण काय करतो, मग त्याचे 100 झाले की 1 मीटर होतो ना. 99 पर्यंत आपण म्हणतो 99 मीटर. सॉरी, आपल्याला काय करायचं पहा, 250 हे हजाराच्या पुढे मीटर गेलेले आहेत. मला सांगायचं काय होतं पहा, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतो. त्याच्यामुळे आपण 1000 मीटर 1200 मीटर असं न बोलता आपण हजाराच्या पुढे काय म्हणणार आहेत, हजाराला 1 किलोमीटर म्हणणार आहोत. हजाराच्या पुढे गेले की मग 1 किलोमीटर 50 मीटर, 1 किलोमीटर
65 मीटर असं बोलणार आहोत. आता हे हजाराच्या पुढे गेल्यामुळे आपण काय केलं, यातला 1000 जो आहे 1000 मीटर आपण इकडे टाकणार आहोत किलोमीटर मध्ये. परंतु आता 1000 ज्यावेळेस शहराकडे जातील त्यावेळेस ते जाताना त्याचा 1 होईल. बरोबर, त्याचं किती होईल? 1 होईल. म्हणजे पाय ते 250 अधिक 950 1200 झालं किंवा 1200 झालं. 1200 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि 200 मीटर. त्याच्यामुळे आपण काय केलं, मीटरच्या रकान्यात फक्त मीटर ठेवले 200. बरोबर. आणि हा जे 1 आहेत 1 हे आपण या ठिकाणी इथं एवढे पाठवले बघा, इथं 1 पाठवला आपण. मग आता मीटरची बेरीज झालेली आपली 1200 झाली होती, त्यातले आपण 200 ठेवले. एक आपण किलोमीटरच्या घरामध्ये किंवा किलोमीटरच्या रकान्यामध्ये हातचा म्हणून दिला. आपला किलोमीटरचा हातचा इकडचा आहे बघा, उजव्या बाजूचा. 1 आणि 7 8 आणि 8 आणि 5 13. आता या ठिकाणचा दुसरा जो हातचा आहे बघूया. पहिला हातचा आपला ह्या रकान्यातला होता आणि दुसरा आपला, ही बेरीज आपली 1 7 आणि 5 ची बेरीज 13 आलेली आहे. त्याचा हातचा आपला 1 पुन्हा दिलाय आपण इथं. 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणजे याचं आपलं उत्तर जे आहे ते 53 किलोमीटर 200 मीटर असं आलेलं आहे. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बेरजेचे नियम आपल्याला समजलेला आहे. पुन्हा तरी रिव्हिजन थोडीशी करूया. आपल्याला काय करायचंय बघा, लहान एककाची बेरीज करताना 1000 किंवा 100 पेक्षा जास्त झाल्यास त्याचे मोठ्या एककात रूपांतर करताना हातचा डावीकडे द्यावा. आता या ठिकाणी किलोमीटर किंवा लिटर असेल तर 1000च्या पुढे गेल्यावर आपण हातचा तिकडे देणार. सेंटीमीटरचं जर आलं तर 100 मीटरच्या पुढे जर गेलं, सॉरी 100 सेंटीमीटरच्या पुढे जर गेलं तर त्याचा आपण 1 मीटर करणार. म्हणून ते त्यासाठी 100 आपल्याला लक्षात ठेवायचे, 1000 आणि 100. आता वजाबाकीचे पण एक नियम आहे बघा. जेव्हा लहान एककातील संख्येतून मोठी संख्या वजा होत लहान एककातील संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, ते आपल्याला माहितीच आहे बघा. जसं आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत नाही, तसंच लहान एककातून मोठं एकक वजा होत नाही, तेव्हा डावीकडील मोठ्या एककातून एक हातचा घ्यावा. काही अवघड नाहीये, हातच्याची वजाबाकी आपल्याला येतच आहे. आपण ज्याप्रमाणे हातच्याची वजाबाकी करतो तशीच वजाबाकी, याच्यामध्ये वेगळं नाही. फक्त हातचा घेताना जसं आपण एक एक घ्यायचो समजा, तर इकडे कसं करायचं आपल्याला बघा. आता हे उदाहरण बघूया प्रत्यक्ष. आपण वजाबाकी करा. 7 लिटर 150 मिली वजा 2 लिटर 500 मिली, अशी वजाबाकी बघा. अतिशय सोपी वजाबाकी. आपल्यापैकी काही बालमित्रांनी तोंडी देखील केली असणार आहे, बरोबर. पण आता ही सोपं उदाहरण आहे. आपल्याला परीक्षेला काठिण्य पातळी थोडीशी कठीण राहू शकते, त्यामुळे आपण आता याचा अभ्यास करूया. आपण सांगितल्याप्रमाणे 2 रकाने हे उदाहरण मांडलेले पहा. 7 लिटर 150 मिली 2 लिटर 500 मिली. आता आपली जी नियमित वजाबाकी जी असते, 0तून 0 गेला, 5तून 0 गेले किंवा 1तून 5, अशी वजाबाकी आपण करणार नाही. आपल्याला एकदम काय करायचंय बघा. वरती किती आहेत? 150 मिली आहेत. या ठिकाणी किती आहेत? 150 मिली आहेत आणि खाली आहे 500 मिली. 150 मिली मधून 500 मिली वजा होणार नाहीयेत. मग अशा वेळेस आपला जो नियम सांगितला आहे त्या नियमाप्रमाणे मिलीच्या शेजारचं जे आपलं घर आहे त्याच्यामध्ये 7 लिटर आहे ती त्या ठिकाणी. मग आपल्याला उसना घ्यायचा आहे किंवा आपण त्याला हातचा म्हणायचा आहे, हातचा घेऊया. तर या इकडच्या 7 लिटर मधून एक हातचा ज्यावेळेस घेऊ, लिटरचा जो 1 मिलीच्या घरात जर आला
तर तो एक इकडे येताना एक न राहता तो 1000 होणार, कारण 1 लिटर म्हणजे 1000 लिटर आहेत, मिलीलिटर आहेत. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आहेत, हे आपण बघितलेलं आहे. मग आपण या ठिकाणी 7 कडून हातचा घेतला, त्यामुळे इथे 6 राहिले, आणि 1000 इकडे आल्यामुळे 150 आणि 1000 म्हणजे ते किती झाले, 1150. बरोबर. आता आपल्याला वजाबाकी करणं सोपं जाणार आहे. आपण आता एकदम 1150 मधून 500 वजा करूयात. बरोबर. तोंडी वजाबाकी बघा, 500 आणि पुढचे परत 150, 650 या ठिकाणी लिहिले. 6 मधून 2 घालवले, 2 वजा केले, या ठिकाणी 4 राहिले. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 4 लिटर 650 मिली. पहा बालमित्रांनो, आपल्याला या ठिकाणी लिटर आणि मिलीचं उदाहरण होतं. किलोमीटर आणि मीटरचं उदाहरण असेल तर आपल्याला अशाच प्रकारे हातचा घेताना एक घेऊन इकडच्या घरात 1000 घेऊन मिळवायचे. मीटर सेंटीमीटरचं असेल तर मात्र थोडंसं वेगळं आहे, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. बरोबर. मग ज्यावेळेस मीटरचं राखाना या ठिकाणी असेल आणि सेंटीमीटरचा इकडे असेल, तर 1 मीटर घेताना इकडे 1000 मिळवायचे नाहीत, तर किती मिळवायचे, 100 मिळवायचे. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे. प्रत्येक वेळेस आपल्याला 1000 नाही, तर आपल्याला त्याचं रूपांतरण जे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आहे की नाही, किंवा 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिली लिटर, याप्रमाणे हातचे आपल्याला घ्यायचे आहेत बघा. आता हातचा घेताना काही थोडेसे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत बघा, त्या आपण लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. 1 किलोमीटरचा हातचा घेतला की मीटरच्या घरात त्याचे 1000 मीटर होतात. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. 1 लिटर हातचा घेतला म्हणजे तर मिलीच्या घरात त्याचे 1000 मिली होतात. 1 किलोग्रॅम हातचा घेतला की ग्रामच्या घरात त्याचे 1000 ग्राम होतात. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी अजून एक राहिले बघा. आपल्याला समजा मीटरचा जर हातचा घेतला, बरोबर, 1 मीटरचा, तर सेंटीमीटरच्या घरात ते 100 होणार आहेत. हे लक्षात ठेवा. आता बेरजेचे काही मूळ उदाहरणं आहेत, आपण आता ती प्रत्यक्ष सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण बघा, 25 किलोमीटर 350 मीटर अधिक 15 किलोमीटर 700 मीटर. चला आपण आता हे उदाहरणाकडे जाऊया. प्रत्येक हे उदाहरण आपण मांडून घेऊया. उदाहरण मांडण्यापूर्वी मित्रांनो, आपल्याला वरच्या बाजूला लिहून घ्यायचंय बघा. या ठिकाणी किलोमीटर, बरोबर, इकडे मी लिहिणार आहे मीटर. मी मांडून घेतो. हा जो रकाना आहे तो मी हातच्यासाठी ठेवणार आहे. 25 किलोमीटर 350 मीटर. त्यानंतर खाली अधिक आहे, बेरीज करायची आपल्याला. 15 किलोमीटर 700 मीटर. पहा मित्रांनो, आपली मांडणी अतिशय व्यवस्थित झालेली आहे. आपण आता बेरजेकडे जाऊ, बेरीज करूया आपण. आता सुरुवातीला काय करतो, या ठिकाणी मी कच्ची बेरीज करून दाखवतो तुम्हाला. फक्त इकडची 350 आणि 700 तोंडी बेरीज आहे पाहायची. 0 0 आणि 0 0, 5 आणि 0, सॉरी 5 आणि 0 5, 5 आणि 0 5 आणि 3 आणि 7 10. आपण आता नियमामध्ये शिकले. आता इथं 1000च्या पुढे गेलेले आहे आपलं.
बरोबर 1050 झालेत. तर आपण मीटरच्या घरामध्ये 1050 लिहिणार नाही, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतात. त्यामुळे आपण काय करणार, त्या 1050 मधले 1000 आपण बाजूला काढून घेणार आहे आपण. बरोबर, मग आपले खाली किती राहतील? 50च राहतील. बरोबर, म्हणजे इथं या रकाने लक्षात मित्रांनो बघा, इथं आपण 1050 लिहिणार नाही आहोत. बरोबर, फक्त आपण तिथे फक्त 50 लिहूयात. फक्त 50 का लिहिले तुमच्या लक्षात आलं? कारण आपली बेरीज जी आहे ती 1000च्या पुढे गेलेली आहे. मग उरलेले 1000 आहेत, ते 1000 इकडे 1000 न लिहिता त्याचं रूपांतर आपलं 1 होईल, 1 किलोमीटर होईल. त्याच्यामुळे इथं 1 येईल पहा. फक्त आपल्याला एवढं ध्यानात घ्यायचंय, 1000 ह्या घरात गेले की 1 होतात. बरोबर, 1 किलोमीटर होणार. आणि इकडचा एक तर त्या घरात गेला तर 1000 होतो, म्हणजे किलोमीटर किंवा लिटरच्या बाबतीत. आता बेरीज करूया. 5 आणि 5 10 आणि 1 11. हातचा पुन्हा इथं 1 आलेला आहे. 2 आणि 1 3 आणि 1 4. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी छोटीशी गोष्ट आहे पहा. इथं आपल्याला पर्याय काय दिलेत बघा. 40 किलोमीटर, 350 मीटर, 41 किलोमीटर, 50 मीटर, 41 किलोमीटर, 500 मीटर. बऱ्याचदा काय होण्याची शक्यता आहे बघा, आपली उत्तरामध्ये आपली गडबडीमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये चूक होऊ शकते. तर या ठिकाणी हे 50 जे आहेत ते 50 मीटर आहेत पहा, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आलं का ध्यानात? चुकू नये आपण मग 500चा पर्याय जो तिसरा तो आपण निवडायचा नाहीये. तर आपल्याला कोणता निवडायचा आहे? 41 किलोमीटर, 50 मीटर. चुकून आपण ते करू शकतो, पण ते आपण लक्षात घ्यायचंय. आणि या ठिकाणी आपला 0 असणार आहे ना. बरोबर, उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. आता हेच उदाहरणं जे आहेत बघा, बरेच आपल्याला अपूर्णांक स्वरूपात देखील विचारले जातात. 4.25 किलोग्रॅम. आता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे बघा, 1.25, 1.5, 2.5, पाऊण, हे घेऊ. 4.25 किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम अधिक 1.5 किलोग्रॅम बरोबर किती? 4.25 म्हणजे आपल्याला माहिती आहे 4 आणि वरती पाव किलोग्रॅम. बरोबर, मग आपण ते मांडून घेऊया पटकन. इथे वरती लिहितो मी किलोग्रॅम आणि इकडे ग्रॅम. ह्याच्यासाठी आपण जागा सोडणार आहोत. आपण मांडणी करून घेऊ. 4.25 किलोग्रॅम. 4.25 म्हणजे 4 किलो आणि वरती 250 ग्रॅम. मग आपल्याला मांडताना 4 आपल्याला या रकान्यात मांडावे लागतील. 4 किलो 250 ग्रॅम. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? 1.5 किलोग्रॅम. 1.5 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 आणि अर्धा, म्हणजे 1 किलो आणि 500 ग्रॅम. ते आपण इथं मांडून घेऊया. 1 किलो झाले आपले हे 1.5 किलोग्रॅम झालेले आहे. तर आपण याची बेरीज करूया. 0 आणि 0 0, 5 आणि 0 5, 5 आणि 2 7, 4 आणि 1 5. हे पहा आपल्या या ठिकाणी
हे उदाहरण उदाहरण होतं, हास्याचं नव्हतं. फक्त आपल्याला या उदाहरणामध्ये अपूर्णांक जे स्वरूपात ज्यावेळेस एकक येतील तेव्हा आपल्याला कसं मांडणी करायची ते आपल्याला बघायचं होतं. याचं उत्तर आपलं पर्यायामध्ये आहे बघा. पर्याय क्रमांक 3 आहे. 5 किलोग्रॅम 750 ग्रॅम. पुढे बघूया धारकतेची बेरीज. लिटर किंवा कोणत्या प्रकारच्या द्रव पदार्थाची बेरीज आपल्याला विचारली जाईल तेव्हा बघा, 25 लिटर 350 मिली अधिक 10 लिटर 750 मिली या ठिकाणी मांडून घेऊया. लिटर इथं मिलीलिटर, बरोबर. 25 लिटर 350 मिली 10 लिटर 750 मिली आणि याची आपल्याला बेरीज आहे. आपल्याला बेरीजचं चिन्ह तर द्यावं लागेल. परीक्षेला करताना आपण एकदम रकाने आखून वगैरे करणार नाही आहोत. आपण छोट्या पद्धतीने इकडे परीक्षेला करताना आपण अशा पद्धतीने मांडू शकतो बघा. अशा पद्धतीने मांडून आपण करूयात, कारण परीक्षेला आपल्याला एवढा वेळ नाही आहे, लक्षात घ्या मुलांना. छोटी रेष दिली तरी चालेल इथं आणि 750. परीक्षेला आपण असं करूयात. किंवा तोंडी देखील आपण सराव झाल्यानंतर आपण नंतर तोंडीच करणार आहोत बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे, याची बेरीज करूया. 0 आणि 0 0, 5 आणि 5 10, हातचा 1 आलाय, 7 आणि 3 10 आणि 1 11. आता इथं पुन्हा बघा, इथं किती होतील बघा, किती होतील बघा, 1100 होतील बघा. पण तुम्हाला माहिती आहे आपण इथं 1000च्या पुढे गेल्यामुळे हे जे उत्तर आहे आपण ते मांडणार नाही. तरी आपण काय करणार आहोत, यातील 1000 आपण लिटरच्या इथे हातचा म्हणून देणार आहोत. म्हणजे इथं उरतील फक्त 100, बरोबर. हातचा आपण इकडे दिला. 5 आणि 1 6, 2 आणि 1 3. म्हणजे आपलं उत्तर पहा. बऱ्याचशा बालमित्रांनी उदाहरण दिल्या लगेच सोडवलं देखील असेल तोंडी. तर याचं उत्तर आले पहा 36 लिटर 100 मिली. हे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. आता कधी कधी मिश्र उदाहरणं येतात बघा. ही जी उदाहरणं आपण घेतली ती खूप सोपी उदाहरणं घेतली. आपल्याला फक्त ह्या घटकाची तयारी करायची किंवा ओळख करून घेणार आहोत आपण. त्याच्यामुळे आपण काठिण्य पातळी थोडीशी आपण कमी घेतलेली आहे सुरुवातीला, कारण हा घटक आपल्यासाठी या इतके पूर्णपणे नवा आहे. 3 किलोमीटर 4 मीटर, सॉरी 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. बालमित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण बेरजेचे वजाबाकीचे जे नियम आहेत ते नियम बघताना सुरुवातीला एक वाक्य आपण बघितलं होतं की बेरीज वजाबाकी करताना सुरुवातीला सगळी एकक समान पाहिजे. आता एकक या ठिकाणी आपल्याला समान दिसत नाहीयेत पहा. इथं काय दिलंय, इथं किलोमीटर आहे, इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे. त्याच्यामुळे अशा एककाची बेरीज आपण एकदम करू शकत नाही. तर आपण त्या सगळ्याचं रूपांतर एका समान एककात करून घेऊ शकतो. आपल्या मीटरमध्ये उत्तर विचारलंय, आपण मीटरमध्ये रूपांतर करूया. पहा, आपल्याला आता रकान्याची गरज पडणार नाहीये, आपण डायरेक्ट करू ते. 3 किलोमीटर म्हणजे आपले किती आहे पहा, 3000 मीटर. त्यानंतर 4 मीटर आहे. पुढे लिहिणार ते एकदम इकडे लिहावं लागतील आपल्याला सगळ्यात उजव्या बाजूला. त्यानंतर 500 सेंटीमीटर. पहा, चुकून आपण इथे 500 लिहू आणि त्याची बेरीज करू आणि आपलं उत्तर चुकणार. पण 500 सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये करायचंय. मग मीटरमध्ये किती होईल ते 5 मीटर, बरोबर. कारण 100 सेंटीमीटरचे 1 मीटर होतात. त्यामुळे या ठिकाणी 500चे 5 मीटर होणार. करूया या ठिकाणी बेरीज करूया आपण.
5 ने 4 9 0शी 0 या ठिकाणी 0 या ठिकाणी 3 3009 हे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. फक्त आपण या उदाहरणात काय बघितलं की आपल्याला एकक समान करावी लागतात. या ठिकाणी आता किलोमीटर म्हणजे लांबीची एकके आली, कधी कधी आपल्याला धारकेची येतील 4 मीटर, परत अधिक 50 मिली असं देखील विचारलं जाऊ शकतं. ते आपल्याला एका समान एककाचा रूपांतर करून नंतरच उदाहरण सोडवायचं आहे. आता आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं देखील अभ्यासायची आहेत. शाब्दिक उदाहरणामध्ये बघा, दूध केंद्राची बरीचशी उदाहरणं असतात बघा. दूध केंद्र, टँकर, पेट्रोल, डिझेल, ऑइल अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात. आपण ते शब्दाला घाबरायचं नाही, आपल्याला उदाहरणं नेहमीप्रमाणे सोडवायची असतात. बरोबर, फक्त ते शब्दामध्ये दिलेलं असतं. एका दूध केंद्रात गाईचे 805 लिटर व म्हशीचे 915 लिटर दूध जमा झाले तर एकूण किती लिटर दूध जमा झाले. आता आपण ते करूया. लिटर आणि मिलीलिटर आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी लिटर आहे, या ठिकाणी मिलीलिटर आहे. किती आहे बघा, गाईचे दूध किती आहे बघा, 805 लिटर आहे बघा, 805 आणि म्हशीचं 915. आपल्याला करा करण्याची तशी गरजही नव्हती. 915. आता हे जे मांडलंय विद्यार्थी मित्रांनो, बरोबर मांडलंय का मी? पहा बरं. आपल्याला ज्यावेळेस राखण्यात आपण मांडू, बरोबर मांडलंय का? ठीक आहे, चला आपण याची बेरीज करून घेऊ. इथेच बेरीज करू. 5 ने 5 10, हातचा 1, 1 ने 1 2, 8 ने 9 17. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस मांडणी करूनच बेरीज करायची असं नव्हे, आपण शॉर्टकट मध्ये करू शकतो. 1720 लिटर येणार आहे ते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. शाब्दिक उदाहरण आहे बघा, हे ऑइल आणि पेट्रोलचं आहे बघा. 3 लिटर 700 मिली, 3 लिटर 700 मिली, लिटर, त्यानंतर मिलीलिटर, 3 लिटर 700 मिली. पेट्रोलमध्ये 50 मिली ऑइल टाकल्यास तयार होणाऱ्या मिश्रणाचे आकारमान किती? त्यात फक्त आपल्याला 50 मिली ऑइल टाकायचं आहे. तर ते 50 आपण आता पहा कुठं लिहिणार आहेत, कुठे लिहिणार पहा. आता बऱ्याचदा मुलं चूक करतील, असं इथं पण लिहितील बघा, है की नाही. आता असं जर लिहिलं, हे मिलीच्या घरात आपण बरोबर लिहिले 50 मिली हे दिसत आहेत, परंतु ते 50 मिली नाहीत, तर ते किती होतील? या ठिकाणी जर ते लिहिले तर ते 50 न होता 500 होतील ते. बरोबर, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची. 50 आपल्याला इकडे लिहायचे पहा, या 7च्या खाली 0 येईल पहा. मोकळं राहण्यापेक्षा आपण तिथं काय देऊया, 0 देऊया तिथं, म्हणजे आपल्या ते ध्यानात येईल. मग आता आपण याची बेरीज करूया. सोपी बेरीज आहे. 0 या ठिकाणी 5, या ठिकाणी 7, या ठिकाणी 3, 3 दशांश चिन्ह 750 लिटर असं उत्तर दिले पहा या ठिकाणी. तर हे आपलं उत्तर आहे. आता हे उदाहरण घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे आपण एकक समान केली, त्याचप्रमाणे आपल्याला 5 मिली, 10 मिली, 15 मिली असं जर आलं तर आपल्याला ते कुठं मांडायचं, कोणत्या बाजूला मांडायचं ते देखील आपल्याला समजलं पाहिजे. उत्तर आहे बघायचं पर्याय क्रमांक 3, 3 पॉइंट किंवा 3 दशांश चिन्ह 750 लिटर, पर्याय क्रमांक 2. पुढे चलूया. पण आता आपण वजाबाकीकडे जाऊया. बेरीज जशी आपल्याला
समजली असेल तसंच आपल्याला वजाबाकीची उदाहरणं देखील अतिशय सोपी आहेत बघा. सुरुवातीला आपण लांबी मोजण्याचं जे एकक आहे त्या लांबीची जी बेरीज वजाबाकी ती आपण पाहूया. 30 किलोमीटर 300 मीटर 15 किलोमीटर 750 मीटर. चला या ठिकाणी किलोमीटर किलोमीटर या ठिकाणी आहे मीटर, ठीक आहे नाही. आता 30 किलोमीटर 300 मीटर 30 किलोमीटर 300 मीटर वजा 15 किलोमीटर 750 मीटर, ठीक आहे नाही. वजाबाकीचा नियम आठवतो का मित्रांनो? वजाबाकीचे मी एक नियम सांगितले होते पहा. पुन्हा एकदा आपण त्याचं रिव्हिजन घेऊया. आपण बघितलं होतं बा नियम की छोट्या एककातून मोठं एकक किंवा जसं छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, तोच नियम या ठिकाणी 300 मधून आपल्याला एकदम 750 वजा करायचे आहेत, परंतु ते आता होत नाहीत कारण 300 750 पेक्षा लहान आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, या बाजूने इकडनं खाचा घेणार आहे आपण 30 मधनं. आता 30 किलोमीटर आहेत, हातचा घेतल्यामुळे एक आपण तिकडे देणार आहेत, त्याच्यामुळे ते 29 राहतील. एक आपण तिकडे देणार आहे, तिकडे गेल्यानंतर ते 1000 मीटर होतील. ते 1000 मीटर आणि हे वरचे 300, आहे की नाही, हे पण आपण खोडूया. मग ते किती होतील, 1300 मीटर होतील. किती होतील, 1300 होतील. म्हणजे आता जे खोडलेल्या संख्या आहेत त्याचा आपण विचार करणार नाही आहोत, वरच्या संख्येचा विचार करूया. 1300 किंवा 1300 दोन्ही आपण बोलू शकतो. 1300 मधून 750 जर घालवले तर किती राहतील खाली पहा. 550, बरोबर. 750 चे पुढचे 250 आणि पुढचे 300, आपल्याला दोन्ही पण करता येईल. 300 आणि 250 550. 29 मधून 15 घालवले आपण, 90तून 5 घालवले, असं देखील करू शकतो आपण. 90तून 5 गेले 4, 2तून 1 गेले 1. आपलं उत्तर पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला बघूया, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14 किलोमीटर 550 मीटर. तर या ठिकाणी तुम्ही हे समजून घ्या, हातचा आपण 1 घेतला, तो इकडे गेल्यानंतर 1000 झाला. 300 मध्ये आपण 1000 मिळवले आपण आणि त्याची आणि 750 ची वजाबाकी केली. इकडच्या बाजूला हातचा दिल्यामुळे 29 मधून 15 घालवले, बरोबर. धारकतेची आपण उदाहरण पाहूया. 20 लिटर 450 मिली वजा 18 लिटर 800 मिली. चला लिटर या ठिकाणी मिलीलिटर बरोबर. किती आहेत आपले 20 लिटर 450 मिली वजा करायचे आपल्याला त्याच्यामधून 18 लिटर 800 मिली, बरोबर. मांडणी झालेली आपली. 450 मधून 800 जात नाहीयेत. आपण आता थोडस वेग आपला वाढवूया. या ठिकाणी हातचा आपण देणार आहोत, इथं राहतील 19 450 आणि इकडचा एक हातचा घेतलेला 1450. ओके. आता 1450 मधून 800 घालवायचे आहेत, वजा करायचे आहेत. 800च्या पुढचे 200 वरचे 450 म्हणजे किती होणार, वजाबाकी किती येईल तिची 650, बरोबर. त्यानंतर 19 मधून 18 गेले, डायरेक्ट आपण करूया 9तून 8 एकातून 1 करण्यापेक्षा 19 मधून 18 गेले हे करायला, म्हणजे आपलं उत्तर आलं 1 लिटर 650
मिली. पर्याय क्रमांक 2. आता शाब्दिक उदाहरणे, वजाबाकीची उदाहरणे बघा. दोरीचा वापर. तर बघा 7 मीटर लांबीच्या दोरातून 4 मीटर 85 सेंटीमीटर दोर वापरला, तर शिल्लक दोरीची लांबी किती? आता हे पण उदाहरण आपण बघूया. आता हे आपलं छोट्या एककाचं उदाहरण आहे पहा. मीटर या ठिकाणी आपण सेंटीमीटर घेऊया. 7 मीटर दोरी आहे, त्याच्यातून आपल्याला काय करायचंय. आता 7च्या वरती आपण आता इकडं सेंटीमीटर दिलेले नाहीत, आपण या ठिकाणी 0 देऊया. नंतर वजा करूया 4 मीटर. आता 85 सेंटीमीटर मात्र आपल्याला इकडे घ्यायचे पहा. आता इथं देखील आपण काय करू शकतो बघा, हे 0 सेंटीमीटर मधून 85 सेंटीमीटर जाणार नाहीये. मग आपण या ठिकाणी हातचा घेऊया. आपण इथून हातचा जर घेतला तर इथं राहतील 6. इथं किती होतील? आता इकडं आपण सर्व उदाहरणं किलोग्रॅमचे, लिटरचे, जे हजाराचे बघितले होते, ते हजार थोडेसे आपल्या डोक्यातून काढा. या ठिकाणी सेंटीमीटर मीटर मध्ये 100 लक्षात ठेवायचे. मीटर एक तिकडे गेल्यानंतर काय होतील? 100 सेंटीमीटर होतील. आणि ठीक आहे नाही. आता इथं वरती काहीच नाही बेरीज करायला. समजा इथं वरती जर काही असतं तर आपण 100 मध्ये ती मिळून वर लिहिली असते, पण इथं काहीच नाही. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथं काय करणार आहे? 100 मधून 85 गेले, किती राहतात? 24 करणार आहोत आपण 15, बरोबर. आणि 6तून 4 गेले 2. हे उदाहरण आपण तोंडीही करू शकलो असतो, परंतु आपल्याला हे 100चं रूपांतर आपल्याला बघायचं होतं. हातचा दिल्यानंतर कसं करतो आपण ते. तर याचं उत्तर आहे बघा 2 मीटर 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. शाब्दिक उदाहरणे पहा. साखर आणि तांदूळ साठा. साखर, तांदूळ साठा, गोडाऊन अशा प्रकारचे देखील उदाहरण आपल्याला विचारले जातात. एका दुकानदाराने 500 किलोग्रॅम तांदळापैकी 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले, तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिले? तर आपण याची मांडणी करून घेऊ. इथं किलोग्रॅम, या ठिकाणी ग्रॅम. ह्याच्याला आपण सोडून दिलेले आहे. 50 किलोग्रॅम तांदळापैकी 41 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले. 50 इथं फक्त 50 येतील. ग्रॅम काही दिलेलेच नाही बघा आपल्याला. 0 टाकून देऊ तिथे. 0 आपण टाकायचं म्हणजे काय होईल? उदाहरण चुकण्याची शक्यता आपली राहत नाही. 50 किलोग्रॅम तांदळापैकी 39 किलोग्रॅम म्हणजे वजा करावं लागेल. 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम एवढा जो तांदूळ आहे तो त्याने विकलेला आहे, तर त्याच्याकडे तांदूळ किती शिल्लक राहील? एकदम सोपं उदाहरणे बरेचसे बालमित्र तोंडी देखील सोडवतील पहा. तोंडी कसं सोडवू आपण पहा. 39 किलो 750 ग्रॅम आहेत, म्हणजे पुढचे किती राहिले पहा. 50 पर्यंत मोजलं तर तोंडी करता येईल आपल्याला. त्या ठिकाणी पहा पुन्हा एकदा 0तून 0 ग्रॅम मधून 750 ग्रॅम जाणार नाही, त्यामुळे आपण पुन्हा एकदा हातचा घेणार आहोत. इकडून इतर राहतील 49 किलोग्रॅम. हातचा दिल्यामुळे इकडे किती गेले? एक हातचा दिलाय, परंतु ते झाले 1000 ग्रॅम झाले. 1000 ग्रॅम मधून 750 ग्रॅम गेले, आपण लिहूया 250 ग्रॅम. 49 मधून 39 गेले तर किती राहिले? डायरेक्टच करूया. 9 9 गेले 0, 4 1 3 गेले 1, असं पण करता येईल. 49 मधून 49 मधून 39 गेले 10, एकदम देखील करू शकतो. उत्तर आहे पर्यायामधलं 10 किलोग्रॅम 250 ग्रॅम. बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी काही थोडीशी कठीण स्वरूपाची उदाहरणं देखील असतात पहा.
रस्त्याची प्रस्तावित लांबी 3 किलोमीटर 750 मीटर आहे. प्रस्तावित म्हणजे एवढा रस्ता पूर्ण करायचा आहे किंवा बांधायचा आहे. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे. तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला आहे? रस्ता 3 किलोमीटर 875 मीटर एवढा प्रस्तावित आहे. त्याच्यापैकी काही रस्ता बांधायचा राहिलेला आहे, काही बांधून देखील झालाय. तर आपल्याला बांधून झालेला किती तो विचारलाय, तर आपण आता त्याची मांडणी करूया. एक पुन्हा एकदा किलोमीटर या ठिकाणी मीटर. प्रस्तावित रस्ता आपला आहे 3 किलोमीटर 875 मीटर आणि जो बांधून झालेला आहे, सॉरी बांधायचा जो राहिला आहे तो किती आहे? त्यापैकी 1 किलोमीटर आणि 750 मीटर एवढा बांधायचा राहिलाय. आता याची वजाबाकी केली की आपल्याला बांधून झालेला रस्ता जो आहे तो येणार आहे. आता या ठिकाणी काय आपल्याला हातचा घ्यायची गरज आहे का बघा. परंतु काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हातचा घ्यायची सवय लागली की ती गरज नसली तरी हातचा घेतात. पण इथं गरज आहे का ते बघा. 875 मधून 750 घालवायचे, त्याच्यामुळे इथं काही गरज लागणार नाही. वरचं जे एकक आहे, वरची संख्या ती मोठीच आहे. पाचाशी या ठिकाणी 5, 7 5 गेले 2 आणि 8 1 गेले, सॉरी 8 7 गेले 1, म्हणजे इथं 150 आलं आणि 3 1 गेले 2. बरोबर. पर्यायामध्ये आपल्याला आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक देखील आहे. 1 किलोमीटर 2 किलोमीटर 125 मीटर. बरोबर आहे. चला आता कापलेली तार. मग आता या ठिकाणी कापलेली तार, एखाद्या शेताचं कुंपण, अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत बघा आपल्याला. एकदा एकेरी कुंपण, दुहेरी कुंपण, तिहेरी कुंपण. तरी पण आपण घाबरायचं नाही. कधी कधी आपल्याला बेरीज वजाबाकी सोडून आपल्याला इतर देखील मिश्र क्रिया त्यामध्ये कराव्या लागतात. आता बघा, 5.55 मीटर लांबीच्या तारेपैकी 5 सेंटीमीटर तार कापली, तर उरलेल्या तारेची लांबी किती? तर आता या ठिकाणी आपण मांडून घेऊया. मीटर, इथं सेंटीमीटर. आपल्याला जी तार आहे बघा, ती 5.55 सॉरी 5.55 मीटर म्हणजे 5 मीटर आणि 55 ही सेंटीमीटर ते लक्षात घ्या. मग थोडक्यात काय आहे, 5 मीटर 55 सेंटीमीटर तार येते ते आपण मानलंय. त्यापैकी फक्त 5 सेंटीमीटर तार आपण कापलेली आहे. कसं करणार विद्यार्थी मित्रांनो बघा. 5 मीटर 55 सेंटीमीटर आणि त्यातून आपल्याला फक्त 5 सेंटीमीटर घालवायचे. मग आता जे वजा करायचे ते 5 कुठं लिहायचे, कोणत्या ठिकाणी लिहायचे, हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे. इकडे मीटर आहे त्याच्यामुळे इकडे आपण लिहिणार नाही. सेंटीमीटर मध्ये आपण जर 5 इथं लिहिले, 5 जर इथं लिहिले तर काय होईल बालमित्रांनो पहा, हे 5 सेंटीमीटर नसून हे जर चुकून आपण या ठिकाणी लिहून वजाबाकी जर केली तर ते 50 होतील. पहा 5 होणार नाहीत ते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला ती 5 कुठं लिहायचे आहेत, इकडच्या बाजूला लिहावं लागतील ते आपल्याला, कडेला उजव्या बाजूला. आणि या ठिकाणी आपण 0 देऊन टाकूया जेणेकरून आपलं चुकणार नाही उदाहरण. या ठिकाणी 5 गेले 0, 5 सॉरी हा 5 गेले 0, 5 0 गेले 5 आणि ह्या 5ची 5. आपलं उत्तर आलेलं आहे. पण बालमित्रांनो, आपल्या उत्तराचा जो पर्याय आहे तो काय आपल्या पर्यायामध्ये दिसत नाहीये, है की नाही. 5
मीटर आणि 50 सेंटीमीटर असा पर्याय तर आपल्याला कुठेही दिसत नाहीये. किंवा 5.50 हे देखील उत्तर आपलं बरोबर आहे. 5.50 मीटर, पण हा देखील पर्याय आपल्याला दिसत नाहीये. तर आपण एक लक्षात घ्यायचंय पहा, इथे आपल्याला जे 4 पर्याय दिलेत त्याच्यामधील पहिला पर्याय काय बघा, 5.05 मीटर, म्हणजे याचा अर्थ 5 मीटर 5 सेंटीमीटर झाला पहा, आहे की नाही. 5.545 मीटर हे तर खूपच चुकीचं, चुकीचं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, इकडे 525 सेंटीमीटर घेतलेले आहेत. मग ते खूप मोठं उत्तर होईल ते आपलं. 5 सेंटीमीटर 545 चे पुन्हा आपल्याला इकडे मीटर मध्ये घ्यावं लागतील ते. पण आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे बघा, 5 मीटर. आता इथे काही गोष्टी आपण लगेच क्लिअर करूया. म्हणजे पहा, एक ह्या तुम्ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्याच आपल्याला लक्षात ठेवायच्यात. खूप अवघड उदाहरणं आपण अवघड उदाहरणाकडे जाण्याच्या पूर्वी छोटे छोटे ज्या बाबी आहेत, छोट्या छोट्या संकल्पना आहेत, त्या तुम्ही समजून घ्या. बघा, 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती? 1.5 म्हणजे किती होणार ते? 1.500 बा. 1.5 म्हणजे किती? 1 किलो 500 ग्रॅम येते. पण ते असं देखील लिहिलं जातं. 2.7 किमी म्हणजे किती मित्रांनो? 2 किलोमीटर 700 मीटर. तसं आत्ताचं उदाहरण जे बघितलं आपण, 5 पॉइंट किंवा दशांश चिन्ह 5 मीटर म्हणजे किती? 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो. तर आपल्याला काही कॅन मधले उदाहरणं पण विचारले जाऊ शकतात. दुधाच्या कॅन मध्ये एवढं दूध आहे, एवढं दूध विकलं तर किती शिल्लक राहिलं, अशा प्रकारचे उदाहरण देखील विचारले जातील. पिंपाचे देखील उदाहरणं आपल्याला येतील. आपण जो सराव घेतलाय त्या सरावानुसार आपल्याला ते उदाहरणं आपल्याला समजणार आहेत. तर आपण एक थोडक्यात आपण आता आज आपण काय शिकलेलो आहोत मित्रांनो, तर आपण दशमान परिमाणे बेरीज आणि वजाबाकी हा घटक शिकलेलो आहे. बेरीज करताना आपण हातचा जर दिला तर आपण हजाराचं रूपांतर इकडं 1 मध्ये केलं, किंवा 100चं हातचा इकडे दिल्यानंतर 1 मध्ये रूपांतर केलं, म्हणजे आपण दशमान परिमाणामध्ये बेरीज आणि वजाबाकी करताना एक ते समान करणे ही बाब आपण शिकलोय. शाब्दिक उदाहरणामध्ये सव्वा, दीड, साडे, पावणे यांचा देखील योग्य वापर आपण करायचा शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण वजाबाकीचे जे नियम बघितले बघा हातचे, 1 किलोमीटरचा हातचा जर घेतला तर इकडं मीटरमध्ये हजार होतात, किंवा 1 लिटरचा हातचा घेतला तर 1000 मिलीलिटर होतात, किंवा 1 मीटरचा हातचा घेतला सेंटीमीटरकडे तर 100 सेंटीमीटर होतात. मग तशा प्रकारे आपण छोट्या एककासाठी हातचा देखील आपण वापरलेला आहे. अशा प्रकारे आजची तासिका हा जो दशमान परिमाणे बेरीज आणि वजाबाकी हा निश्चितच आपल्याला समजला असेल. आपण ह्या घटकाचा अधिकाधिक सराव करावा. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ उपक्रमाअंतर्गत आजची ही तासिका आपण बघितली, अभ्यासली. त्याचप्रमाणे शिक्षण विभाग पंचायत समिती पातळी अंतर्गत या व्हिडिओची निर्मिती केली गेली. तर मला संधी दिल्याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी, तसेच या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद देतो. धन्यवाद.